मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. आहे योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं, मुंबईमध्ये एक तरी म्हणजे एक तरी असा मोठं उद्यान झालं आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं. 300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असा? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्चीपोटी आहे.